नमस्कार मंडळी, तर मी तुमची मिनी ब्लॉगर रुही सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये। जय शिवराय जय शिवराय। जय शिवराय। पाणी बघा कसं वाढत चाललंय आणि आम्ही चालू आहे आता चालत चालत भुईकोटला तो बघा तिकडे भुईकोट कुठे तिकडे तिकडे समोर समोर तिकडे तिकडे कुठेतरी आहे। आता आम्ही गेलो बघा खाणार आणि खायची वाढणार मस्तपैकी पोहोचून आम्ही गरम कांदे पोह्यांवरती ताव मारला। सगळ्या मंडळीचा नाश्ता मी येईपर्यंत तर झालाच होता, तरी पण काही थोडेफार बाकी होते आमच्यासोबत चहा पाणी थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर सगळे परत कामाला लागले। श्रीदुर्ग केळवा भुईकोट या किल्ल्यावरती पालघरजवळील केळवे समुद्र किनाऱ्याजवळ असलेला केळवे किल्ला म्हणजेच भुईकोट किल्ला हा पोर्तुगीजांनी 16व्या शतकात बांधलेला होता। तर सुरुचीच्या वनांनी वेढलेल्या चांदणीच्या आकाराचा हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे। तो भुईकोट किल्ल्यावरती साफसफाई करताना सर्वात जास्त कचरा नाही तर सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या आणि बिअरच्या बॉटलच आम्हाला भेटल्या। तर दारू पिणाऱ्यांनी दारू पियावे यावरती काही बंदी कोणी आतापर्यंत घालू शकत नाही, पण आपण आणलेल्या बॉटल आपण आपल्या जबाबदारीने घेऊन जावे हीच एक नम्र विनंती। आमचे गड किल्ले म्हणजे आमचं घरच आहे, तर हाताने वेगवेगळ्या अवजारांनी जसं जमता येईल तसं आम्ही साफ करत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो। भुईकोट किल्ला हा आज पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे, जिथे समुद्र किनारा आणि किनाऱ्याच्या सौंदर्यासोबतच किल्ल्याचे अवशेष सुद्धा पाहायला मिळते। तर हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आहे, जिथे निसर्गरम्यता आणि इतिहास या दोघांचा संगम दिसून येतो। तर कामं करताना कोणाला बोर होऊ नये म्हणून असा मध्ये मध्ये चोरवांच्या एंटरटेनमेंटसाठी छोटा छोटा डान्स। अरे कुठे चालली म्हातारे बाबा? कुठे चालले तुम्ही म्हातारे बाबा? काय चाललत कुठे? घरी चाललोय। सगळा कचरा जो आहे जमवून संपूर्ण जाळून आता आम्ही गडपूजनाला सुरुवात केली। तर तोरण लावलं गेलं होतं आणि सुरुवात केली होती रांगोळी वगैरे काढून। तर मस्तपैकी ताईने आणि मामीने मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली। महाराजांच्या फोटोची पूजा वगैरे करून सर्व हत्यारांची सुद्धा आम्ही पूजा केली आहे। तर ह्याच हत्यारांमुळे आज दोन्हीही गड स्वच्छ करणे आणि व्यवस्थित करणं शक्य झालं होतं। तर पूजा वगैरे करून आमचं सुख आणि आमचं समाधान म्हणजेच गड सेवा। का माझे ब्लॉग आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। तर सर्व कामं वगैरे आवरल्यानंतर विठोबाचा झाला आता पोटोबा। तर किनाऱ्याच्या बाजूला सुरुचीची झाडी आणि झाडीच्या सावलीत सर्वांनी बसून मस्तपैकी दुपारच्या जेवणाचा आनंद लुटला, मजा मस्ती करत। तर पहिली दुसरी तिसरी पंगत उठून गेल्यानंतर ज्यांनी जेवायला वाढलं ते सगळे जेवायला बसले होते। सोबत एकत्रित बसून जेवणं म्हणजे 4 घास जरा सुखाचेच होते। डाळ भात आणि मग चिकन वगैरे बनवलं होतं। खूप टेस्टी जेवण झालं होतं। ज्यांनी जेवण बनवलं त्यांना खूप खूप धन्यवाद। तर जेवण खाल्लेलं जेवण जिरवायला मी आणि माझी मैत्रीण समुद्र किनाऱ्यावरती मस्त जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा, फॉलो शेअर पण करा आणि असेच हसत राहा। धन्यवाद।